मध्ये पाहायला मिळतात. KPL खांडवल प्रीमियर लीग पर्व तिसरा आणि या सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय. पहिल्याच बॉल राहून तो विकेट मारा करतोय. ओहो, विनोद पाटील पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणे खेळला आणि इकडे सुद्धा मात्र पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोकने मात्र त्यांनी सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या पर्वामध्ये विनोद पाटीलने सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली होती KPL मध्ये आणि तोच फॉर्म त्याचा मात्र आपण प्रत्येक वर्षी पाहतोय. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका चांगला परंतु वन बाउन्स वरती चेंडूला फील्ड केलाय. चला, दोघांनी पहिल्या चेंडूवरती आपापलं खातं उघडलेलं आहे. सुरुवात तर दोघांनी चांगल्या प्रमाणे गोड केलेली आहे. जीवन पुन्हा एकदा कडक शॉट आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका. आधी दोन्ही प्लेयरला मात्र बीट केलं. एवढा ताकदीने तो फटका केला होता विनोद पाटीलला, कारण ताकद त्याच्याकडे फार आहे. ओ इकडे मात्र हो डेड बॉल. परंतु योगेश्वर पाटील याचा यापूर्वी चेंडू डॉट होता का की वाईट होता? हा, इशारा देत जा सर. येस, चला नाही हे. हो, पुन्हा जागेवरती टॅप केला आहे आणि चांगला क्षेत्ररक्षण. आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पाहू शकाल 8 धावा फलक्यावरती विदाउट लॉस. ओहो, फटका कॅच हुआ लो झेल आणि पहिला धक्का लागला या ठिकाणी जे हनुमान खांडवल संघाला. स्वप्नील, ओहो क्लीन बॉल. वाह, जीवन तरणे आणि काय जीवनातील त्याच्या बस डिलिव्हरी त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये हाताळली आणि दुसरा धक्का लागत असताना अडगणी टीम जी हनुमान खांडवल या संघाला. परतला आणि पहिल्या षटकामध्ये या जबरदस्त कंदुशी गोलंदाजी जीवन तरणीची पाहिली. 8 धावा फक्त त्यांनी खर्च केल्या, 2 विकेट्स त्याच्या नावावरती आपण पाहिले. आणि आता नवीन फलंदाज दक्ष आलाय आणि त्याला मात्र दक्ष राहावं लागेल गोलंदाज प्रवीणच्या अगेन्स्ट. हो, चांगला चेंडू, अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू आपण पाहतो आणि डॉट बॉलला सुरुवात केली या ठिकाणी प्रवीणनं. या अगोदर प्रवीणनं झेल सुद्धा चांगल्या प्रमाणात फिनिश केला होता. एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू. हो, थोडा वेळ पहिला तो चेंडू हवेत होता परंतु अगदी कंट्रोलफुल फटका विनोदच्या वतीने आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने संघाला लीड करतोय. आयकॉन म्हणून त्या संघामध्ये त्याची निवड झालेली आहे आणि ज्याप्रमाणे मॅचची सिच्युएशन आहे त्या अनुषंगाने तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. अनुभव आहे त्याच्याकडे. परंतु इकडे पहिल्या चेंडूवरती दक्षला बेट केला, रनआउटची संधी आहे. यस, बाट हवेत, योग्य निर्णय. पण योगेश्वर पाटीलचा पाहायला मिळतोय फलंदाज रनआउट. चला, तिसरा धक्का लागलाय 9व्या आकड्यावरती आणि आता मात्र नवीन फलंदाज सुमित आलाय. विनोदला त्याला मात्र चांगली साथ द्यावी लागेल. हो, रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. बायच्या स्वरूपात आहेत का? बायच्या स्वरूपात. चला, आणि या षटकातील आतापर्यंत एकूण चेंडू झाले 4. चला, आता मात्र पाटील थोडस आपण लक्ष चांगल्या प्रमाणात केंद्रित करा. आमची पंच. डेड बॉल, पुढचा बॉल प्रवीणचा. हो, पुन्हा मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी बॅटरला ब्लॉक केला त्या ठिकाणी. कुठल्या प्रमाणे मोठा फरक खेळण्याची संधी मात्र निर्माण करून दिली नाहीये. चांगला टप्पा आपण पाहिला.
आणि अंडरमची तर हीच तर खासियत आहे तुमच्याकडे टेक्निकल तुमच्याकडे क्लासिकल फटके असतील तर मात्र तुम्ही या खेळामध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणात धावा जोडू शकता. जमिनीच्या मार्गाने तुम्हाला सातत्याने फटके खेळायचे असतात आणि तो आता प्रयत्न दोन्ही बॅटर करतायत. एका बाजूला दक्ष आणि दुसऱ्या बाजूला विनोद पाटील आणि अशा रीतीने पाहिला तर इथे षटक क्रमांक दुसरा इथे मात्र संपन्न होत असताना आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावरती 3 गडी बाद 12 म्हणजे आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ झाला आणि 12 धावा फलकावरती मात्र पाहायला मिळतात. माझ्या सोबतीला जबरदस्त स्कोरिंग सध्या साकारतोय करण पाटील. वा काय त्याची लेखणी आहे. गोल्डन फिंगर ऑफ खांडवल म्हटलं तरी बावगं ठरणार नाहीये आणि शेवटच्या क्षणावरती ही सेवा तुम्ही आम्हाला पुरवाल हीच आम्ही अपेक्षा बाळगतो. ओव्हर पिच बॉल ऑनला टर्न केलाय परंतु धाव मिळेल फक्त एकच. एक मात्र चौकार पाहिला आपण विनोद पाटीलच्या बॅटमधून. त्याच्यानंतर कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा मात्र या ठिकाणी ओलांडता आली नाहीये परंतु ती वेळ आता आलेली आहे आणि विनोद अजूनही मात्र खेळपट्टीवरती आहे. लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे. पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. ओ संधी होती विनोदकडे परंतु ती संधी गमावली कारण ड्रम बॉक्स क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुमच्याकडे चुकीचे फटके येतील त्यावेळी तुम्हाला त्याच्यावरती मोठे फटके खेळणं गरजेचं आहे परंतु इथे मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव स्कोअर कार्ड मध्ये आता ऍड करावी लागेल. जेवढ्या सिंगल रन्स डबल रन्स इथून मात्र येतील मी म्हणतो की इथून जे हनुमान खांडवल बस सगळं थोडासा रिलॅक्स मोड मध्ये असेल. प्रत्येक खेळाडू मात्र एकमेकांना मात्र तिथे प्रोत्साहित करतायत. कमॉन बॉईज. अजून एक चांगला बॉल कव्हर पॉइंटला मात्र या ठिकाणी अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी जोडली गेली आणि एवढे खेळाडू असल्यानंतर मात्र गॅप शोधणं फार कठीण आहे परंतु फलंदाज प्रयत्न करतायत. इकडे मात्र चेंडूची लाईन चुकीची वाईटच्या स्वरूपात एक धाव अजूनही ऍड केली जाणार. हो इकडे मात्र हाफ ट्रेकर लेंथ होती त्याच्यावरती सुद्धा मात्र दक्षला बीट केलाय. काय चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला निखिलच्या वतीने पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. फुल टॉस. ओ जर हा झेल निखिलने पकडला तर आय थिंक लगभग कॅश ऑफ द टुर्नामेंट म्हणून त्याची आपण गणना करू शकलो असतो परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू धनीला दान झाला आणि 3 ओव्हरचा खेळ मात्र इथे संपन्न होत असताना फलकावरती 18 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे प्रत्येकी ओव्हरचा विचार केला तर मात्र 6च्या गतीने धावा इकडे येत आहेत. पुढचा बॉल फुल टॉस वरती स्वीप करण्याचा प्रयत्न आहे रिव्हर्सच्या माध्यमातून. चला आता मात्र या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे परंतु इथूनच आता मात्र या ठिकाणी पारितोषिक येत असताना 19 धावा फलकावरती. जरी स्पर्धा जीवनजी तळण्याच्या संघाने जिंकली तर मात्र संपूर्ण संघाला मानसी धाब्यावरती मेजवानी राहणार आहे बारामजी जोशी यांच्याकडून आणि त्यामध्ये सर्व ऑफिशियल असतील याची नोंद घ्या. वाईटच्या स्वरूपात एक रस ऍड केली जाईल. हो 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 ये क्या कर दिया. पुन्हा मात्र पंचांचा आय थिंक नोबॉलचा इशारा आणि या मागच्या वर्षी खऱ्या तर जीवनजी तळणे साहेबांचा संघ फायनल केला होता हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. हो इकडे मात्र पाहू शकाल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चत्रशक चेंडूवरती वेगाने झेपावत आहेत तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि या संघाच्या वतीने संघाची धावसंख्या 22 धावा फलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओहो चांगली गोलंदाजी आज आपण पाहिली जे हनुमान खांडवल बस संघाची आणि प्रत्येक गोलंदाजाने मात्र कंट्रोल दाखवलाय. कंदुशी मारा केलाय टिचून मारा केलाय आणि सर्वच गोलंदाज इकॉनॉमिकल राहिलेले आहेत. मंकटचा प्रयत्न करतोय कारण हा खेळाडू फार चतुर आहे परंतु इकडे जास्त वेळ ते चालणार नाहीये कारण समोर दक्ष पंचाचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती आलाय हा चौकार. आउटच्या स्वरूपात दक्ष बाद झालाय. लागेल धक्का चौथा
टीम जे हनुमान खांडवले संघाला. बाद झाला. नवीन फलंदाज सतीश जोशी आलाय. 29. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. ओहो, फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि या तिकडे पाहू शकाल अजून एक विकेटचं पतन आणि सतीश जोशी जसा आला तसा मात्र माघारी परतला. चला गोलंदाजी एंडला मात्र बॅटर बाद झाले. फिल्डिंग लगेच आपण सेट करून घ्या आणि आता नवीन फलंदाजाला विनंती असेल की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये या. चला आपण ट्रॅक खाली करायची आहे दिनेश, कारण आपण प्रोफेशनल क्रिकेट खेळतोय. शेवटचा बॉल येणार का त्याच्यावरती? एक चांगला फटका स्वीप तर केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मात्र कंप्लीट झाली. दोन्हीचा प्रयत्न केला जातोय आणि लागोपाठचा तिसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी या फलकावरती आपण जर एकूण धावसंख्या पाहिली तर 31 धावा झालेल्या आहेत आणि 32 धावांचं लक्ष समोर असेल टीम जे हनुमान खांडवल ब संघासमोर. तत्परती जाऊया आपण पुढच्या नाणेफेकीकडे. नंदा 11 विपक्ष नायरा 11. चला दोन्ही संघाचे संघनायक नंदा 11 आणि नायरा 11. चला दोन्ही कॅप्टन्सी आपण. चला पुढची मॅच नंदा 11 आणि नायरा 11. जर दुसऱ्या इनिंगचा चेंडू पडला आणि ज्या संघाचा संघनायक जर उपस्थित नसेल तर मात्र त्या संघाला 2 रनची पॅनल्टी असेल. चला नंदा 11चे संघनायक आहेत, नायराचे सुद्धा येत आहेत आणि मी तुकारामजी फिरांगणे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला दोन्ही या संघनायक आता जॉईन होत आहेत आणि आमचे मान्यवर तुकारामजी फिरांगणे यांच्या शुभ हस्ते मी टॉस करतोय. चला नंदा 11 संघाची संघनायक कॉल देत आहेत. हेड इज कॉल आणि हेडच आलाय. टॉस जिंकला ठिकाणी नंदा 11 संघानं. टॉस विनिंग संघनायकाला आपण कोल्ड्रिंक्स देणार आहोत. चला आपण थोड्या वेळाने देऊ. पाहुण्यांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हा व्यासपीठावरती. ओमकार, पहिल्या सामन्यामध्ये एक्झॅक्टली तुला काय शिकण्यास मिळालं या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे तुमचा खेळ राहिलाय? चेसिंग थोडीशी हार्ड जाते तर आम्ही बॅटिंगच करण्याचा प्रयत्न आहे आता आमचा फर्स्ट. चला मग खेळाडूमध्ये काही आम्हाला चेंजेस वगैरे पाहायला मिळतील कर्मवारीमध्ये? नाही, जी टीम आहे तीच. चला विजयासाठी शुभेच्छा असतील. पहिला सामना आहे. एक्झॅक्टली तुमच्या वाट्याला गोलंदाज आलेले आहेत तर 4 षटकामध्ये या प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? आम्ही 30 धावापर्यंतच्या 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मागील 2 पर्व तू खेळला होतास का? हो, खेळलो होतो. मग त्या पर्वांपैकी या पर्वामध्ये तुला काय बदल वाटतोय का? बद्दल वाटतोय. काय बदल झालाय? कमिटी मेंबरने आपला जे टुर्नामेंट आहे ती खूप छान ठेवलेली आहे आणि आम्हाला व प्लेयरांना सगळ्या गावच्या खेळायला संधी दिली याबद्दल सगळ्यांचे आभार. मग प्रत्येक खेळाडूने आपल्या खेळामध्ये बदल करायला पाहिजे का? पाहिजेच. तुझ्यामध्ये झालाय का तो? बघू. चला हरकत नाहीये. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. टॉस जिंकला ठिकाणी नंदा 11 या संघानं प्रथम बॅटिंग करता निर्णय स्वीकारलाय. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 32 धावांचं हे लक्ष्य या ठिकाणी पार करायचं आणि 32च्या रनचेससाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. अविनाश स्वप्नीन अजित आलाय आणि पहिल्या षटकामध्ये मयूरला तुम्ही पाहतायत. आपण जर विचार केला तर पहिली मॅच आज जय हनुमान ए संघानं सहजगत्या जिंकली होती आणि एका बाजूला जो संघ खेळतोय जय हनुमान बी पहिल्याच मॅच मध्ये ते खेळतायत. यावेळेला पुन्हा एकदा टर्न केल्या बॉलला हलक्या हाताने दिशा दाखवत सध्या डीप मधून फिल्डर येतात बॉलवर. धावसंख्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल्स, 32 रनचेस आहे. व्हाईट बॉल. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी वाचवाव्या लागतील आता इथून जय हनुमान ए संघाला जर बॅक टू बॅक दुसरा विजय मिळवायचा असेल तर.
पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आल्या. 11 प्लेयर्स ज्या वेळेला आपण अंडर आर्मचं क्रिकेट पाहतो त्यावेळेला फलंदाजी भरपूरच कठीण होऊन जाते, म्हणून ह्या 32 धावा आहेत ना भरपूर सोप्या नसतील. मात्र अशा पद्धतीने गोलंदाजी राहिली तर मग फलंदाजांसाठी सोपं बनेल. आला हा वाईट बॉल, धावा धावफलकावरती 6. फुल टॉस वर घेऊन खेळाचा प्रयत्न जो सुरुवातीला थोडस थांबला आणि त्याच्यानंतर ड्राईव्ह करण्यात असताना एकच धाव. आणखी एक वाईड आलाय, सातत्याने वाईड येतात. मयूर चुका करतोय आणि फलंदाज आता ओ हो बाद होण्याची नक्की संधी होती, नामी संधी चालून आली होती, परंतु तेथे कोणत्या प्रकारे इंटरेस्ट दाखवलाच नाहीये फलंदाजाला धावबाद करण्यामध्ये आणि त्याच्यावरती आली आहे सिंगल हर्ष पारधी जांभूलपाडा यांचे देखील आगमन झाले. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सुरुवात तर चांगली राहिली आहे जय हनुमान बी संघाकरिता. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. सुमित, पहिला बॉल सुमितचा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आलाय. हर्ष पारधी आपण मंचावरती यावं, आपलं स्वागत आहे. ओ इथे चांगला फटका, व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग ड्राईव्ह, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चांगला ड्राईव्ह करण्यात आला होता आणि बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय, चौकार. सुमितचा बॉल बॅकफुट लावून टॅप केलाय. मिडविकेटच्या दिशेने चेंडू येतोय. अजित चांगली बॅटिंग करतोय. अजितच्या बॅटमधून एक चौकार देखील आपल्याला बघायला मिळाला. प्रत्येकी बॉलवर रन्स पूर्ण करण्याचा प्रयत्न, इथे गॅप फाइंड केला होता आणि आता दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात. जय हनुमान ए संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. जशी पहिल्या मॅच मध्ये फिल्डिंग दाखवली होती तशी फिल्डिंग करावी लागेल. हो आता समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह, पुन्हा धाव आणि याचबरोबर एका धाव्याने संघाची धावसंख्या 17 वर. शेवटचा बॉल, नेट टू नेट फाईट. 17 धावा धावफलकावरती आहेत. 32 टार्गेट आहे, आणखी 15 करायचे आहेत. ओ क्रॅकिंग शॉट, चौकार. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय आणि जय हनुमान बी संघाचा विचार केला तर जीवन पांडुरंग तरणे यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे आणि एका बाजूला दिनेश गजानन पाटील यांचा संघ आहे. परंतु यानंतर जी लढत होणार आहे त्याचा टॉस देखील आता संपन्न झालाय. नंदा 11 वर्सेस नायरा 11. बारा चेंडू आणि आता 11ची गरज असेल, म्हणजे आता धावांपेक्षा बॉल जास्त आहेत, त्याच्यामुळे सोपं असेल ते फलंदाजांकरिता, जे हनुमान बी करिता. यानंतर 6वी मॅच तुम्हाला बघायला मिळणार आहे, नंदा 11 वर्सेस नायरा 11 या दोन संघांदरम्यान. चला स्पीडअप करा, भरपूर मॅचेस बाकी आहेत. गोलंदाजी करण्यासाठी स्वप्नील आलाय. सामना करेल बॅटर अविनाश. चांगली भागीदारी दोघांमध्ये. 12 मध्ये करायचे आहेत 11 धावा. स्वप्नीलचा पहिलाच बॉल स्वीप केलाय. 1 धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. बॅटर आलाय जीवन. संघ मालक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओ यावेळेला ताकदवर फटका जीवनच्या बॅटमधून आलाय, चौकार.
क्रॅकिंग स्ट्रोक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला चौकार. जीवन न आल्या आल्या या ठिकाणी आपल्या संघाला आता संकटातून बाहेर काढल्या. आता 10 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. विजयाकडे अग्रेसर. असं वाटते की याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश होण्याची दाट शक्यता. जसं फटका पाहायला मिळाला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. धाव मिळेल 1. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना धावफलकावरती 27 धावा. 5 ची गरज आहे. 9 बॉल शिल्लक आहेत. सोपं समीकरण जय हनुमान बी संघाकरिता. बॅकफुटला गेला. टॅप केला. फिल्डिंग चांगली होती परंतु विकेट मिळू शकले असते त्या ठिकाणी. 1 धाव देखील मिळाली आहे. 28 धावा धावफलकावर. 28 रन्स. कमी गतीने. ओ हो व्हाट एक्सलंट टेकन. नीरजने पकडलाय जय. वन ऑफ द ग्रेट कॅच. फलंदाज बाद. आता वन हँडेड कॅच. 4 ची गरज आणि इथे बॉल अडवलाय. एकच जाव सामना आलाय. आता शेवटच्या ओव्हर मध्ये लास्ट ओव्हर मध्ये करायच्या 3 धावा. शेवटचे 6 बॉल बाकी आणि 3 ची गरज आहे. जय हनुमान ए विरुद्ध जय हनुमान बी. अंतिम षटक आणि आता गोलंदाजी करण्यासाठी दिनेश बॉलिंग मार्कवर येणार आहे. नंदा 11 वर्सेस 9 11. चला रेडी राहा. NB लाईव्ह वरून आपण ही स्पर्धा सध्या एन्जॉय करतोय. खांडवल प्रीमियर लीग पर्व 3. ही 3री सीझन आहे या स्पर्धेची. अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी दिनेश आलाय बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर प्रवीण. नो बॉल आणि एका धावेची गरज असेल. आता स्कोर लेवल. पहिला चेंडू अगदी नो बॉल पाहायला मिळतोय आणि 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. फक्त आणि फक्त 1 धाव विजयापासून दूर. दिनेश तयार. या अगोदरचा सामना जो जय हनुमान ए संघानं जिंकला होता तेथे खूपच चांगली फिल्डिंग आणि बॅटिंग पाहायला मिळाली होती. चला मॅच फिनिश. हा विजयी चौकार आलाय अजितच्या बॅटमधून आणि याच बरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे टीम जय हनुमान बी न. खूप खूप अभिनंदन. तर लगेचच वळूया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर चला सामनावीर एकूण आपण बघतोय की ट्रॉफी हरिश्चंद्र जोशी यांच्याकडनं आलेली आहे. अजित शांताराम पाटील यांच्याकडनं कॅप आलेली आहे. तुषार सोमनाथ पाटील यांच्याकडनं केक पेस्ट्री. उमेश बाळाराम जोशी यांच्याकडनं हेल एनर्जी ड्रिंक. आयान शेठ कैलास पाटील यांच्याकडनं स्वीट बॉक्स आणि बालाराम म्हात्रे यांच्या